जाण्याची गरज नाही, तुम्ही घरी बसून गोष्टी करू शकतात. आम्ही ज्या जनरेशन मधून तयार झालो, ज्याला आपण आता जेन जी म्हणतो, 90चे आम्ही किड्स आहोत. आम्ही जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आमच्याकडे बटनाचे मोबाईल होते, त्यामध्ये इंटरनेट चालायचं, तिथे 2Gचं चालायचं. महिन्याचे रिचार्ज 1 GB असतं, तो संपून जायचा. चालू आहे, आपण काहीतरी करायला हवं होतं. अशा याच्यामध्ये कोणाची हिंमत होत नाही नोकरी सोडून घरी येण्याची. तेव्हा मी बरेच 1-1.5 महिना विचार केला की आपण काय करावं काय नाही करावं. फॅमिलीचे सल्ले घेतले, सगळ्या गोष्टी केल्या आणि नंतर मी असा एक विचार केला की आपण एकदा तरी ट्राय करायला हवं, काहीतरी मोठं करायला हवं. मग तो डिसिजन घेऊन माझ्या वडिलांची ती इच्छा नव्हती घरी आणण्याची मला, किंवा फॅमिलीची पण नसतेच. कारण आजच्या युगामध्ये असं झालंय की लोक 50-50 लाख भरायला तयार आहे, पण नोकरी अशी भेटत नाही. तर त्या काळामध्ये माझ्या वडिलांनी पैसे भरावे लागले होते. ट्रेनिंगचा जो खर्च आहे तो मोबदला शासनाला जमा करावा लागला होता, आणि ते एवढं काळजावर दगड ठेवून लोक आजच्या काळात पोरांना नोकरीत घालण्यासाठी पैसे भरतात. माझ्या वडिलांनी उलटा करून मला घरी आणण्यासाठी पैसे खर्च केले. त्यानंतर मग त्यांचा तो त्याग खूप महत्त्वाचा होता. तर माझा जो आजपर्यंतचा प्रवास आहे यामधले माझे गुरु असतील, सगळ्यात आधी तो माझा भाऊ, माझे वडील, मला सपोर्ट करणारी माझी फॅमिली, या सर्वांनी खूप मदत केली. मग मी 2022ला घरी आलो. घरी आल्यानंतर 5-6 महिने बरंच म्हणजे मान अपमान मला सहन करावा लागला. लोक बोलायचे की बाबा कोण आला तू, फौजमध्ये नोकरी तुझ्याकडून झाली नाही, कोण भगोडा म्हणायचं, कोण फलकोट्या म्हणायचं. बरंच काही सहन केलं 5-6 महिने. 5-6 महिने घर सोडलं नाही, घरात बसून राहायचो, कुठं बाहेर निघायचं नाही. डिप्रेशन सारखा एक तो माझ्या आयुष्यातला एक 6 महिन्याचा तो काळ होता. पण त्यानंतर ऐकण्याचं खूप झालं. म्हटलं आता बस झाले, पुरे झाले, आता कोणाचं काही ऐकायचं नाही, आता काहीतरी करायला हवं. मग म्हटलं जे आपली जो अपमान, एकतर विद्यार्थी किंवा माणूस मोठा 2-3च कारण होऊ शकतो. एक असते स्वयंप्रेरणा, दुसरा एक असतो अपमान. त्याच्या पलीकडे काही नसतं. तर माझा अपमान झाला, त्यामुळे मला असं वाटलं की काहीतरी करायला हवं. मग तिकडे जाणारे 2च रस्ते होते. एक तर स्पर्धा परीक्षांचा म्हणजे UPSCचा, आणि दुसरा होता MPSCचा. म्हटलं आधी MPSCच करू, मग बघू UPSCचा. मग मी कंबाईनसाठी सुरुवात केली 2022ला. तर नाशिकला एक खोली घेतली होती. एका खोलीत मी एकटाच राहायचो, कारण मला कोणाला सोबत ठेवायला आवडायचं नाही. तर 8-10 महिने त्या खोलीत मी अभ्यास केला. आणि मी तुम्हाला सांगतो 2022च्या मी एप्रिलमध्ये माझा प्रवास सुरू केला MPSCचा. आणि 22च्याच डिसेंबरला मी माझी पहिली पूर्वपरीक्षा दिली, आणि त्याच्यातच मी PSI या पदासाठी मी पूर्वपरीक्षा पास झालो. आणि त्याच्याच पेपरला मी 2023ला मुख्यालाही पास झालो. तर पहिल्या प्रयत्नात माझी PSI निघाली. मग तिथून माझा अजून आत्मविश्वास होता, तो बूस्ट झाला. 23च्या परीक्षेमध्ये मी सब रजिस्ट्रार असो, STI असो, ASO असो, असे 3-4 पोस्ट काढले. आणि त्यामध्ये माझा महाराष्ट्र राज्यात 2रा नंबर आला 2023ला. आणि जी कंबाईन मधूनच ग्रुप Cची एक परीक्षा असते, त्यामध्ये स्टेट एक्साईजचं एक पद असतं, एक्साईज इन्स्पेक्टरचं, त्यामध्ये माझा राज्यात पहिला क्रमांक आला 2023ला. तर या सर्व गोष्टी मी ते एक्साईजचं पद सोडलं, STI ASO ते पण सोडलं. आता सध्या मी DYSP म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. मी 2024ला जॉईन केलं. पण माझ्या मनामध्ये जेव्हा माझं सिलेक्शन झालं सब रजिस्ट्रार म्हणून, माझ्या मनात असं कुठेतरी कोपऱ्यात असं वाटायचं की यार आपलं अजून संपलेलं नाही. आपलं जो जी अग्नी ज्वाला माझ्यामध्ये जी जळते की मला काहीतरी अजून काहीतरी करायचं, तर त्या ज्वालेने मला कधी गप्पसून दिलं नाही. माझं सिलेक्शन झालं, मी जॉईनही झालो, तरी मी माझा अभ्यास सुरू ठेवला. जवळपास 2 वर्ष जॉईनिंग केल्यानंतर मी मला ट्रेनिंगमधून वेळ काढून मी माझा अभ्यास केला. आणि 2024च्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये DYSP म्हणून माझं सिलेक्शन झालं. तर तुम्हाला सगळ्यांना ऐकायला 2 मिनिटाचा प्रवास आहे, पण याच्यामध्ये जो मानसिक तणाव असो, माझ्या फॅमिलीचा तणाव असो, किंवा माझा स्वतः वैयक्तिक असो, एकाच ठिकाणी बसून अभ्यास करणं, पैशांच्या अडचणी असो, किंवा लोकांचं जे टोमणे असतो, ते सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. आता तुम्ही सगळे समोर बसले, तुम्हाला सर्वांना चांगलं वाटत असेल की बाबा DYSP झाला, भाषण करतो, किती मस्त लाईफ आहे. तर असं काही नसतं. हा प्रवास खूप खडतर असतो. माझे 4 वर्ष याच्यात निघून गेले, असं वाटतं काल सुरू केलं होतं. आणि बऱ्याच जणांचे 10-10 वर्षही निघून गेलेले. काही मुलांनी या क्षेत्रामध्ये म्हणजे PhD होऊन गेली, पंचवार्षिक योजना झाल्या, पण त्यांचं सिलेक्शन नाही झालं. बरेच जण UPSCतून MPSCत आले, काही जणांनी MPSCतून पोलीस भरतीही सुरू केली. तर मग गोष्टी थोड्या अवघड असतात. तर प्रवासामध्ये कोणताही व्यक्ती, एकदम साधारण व्यक्ती ही शिखरापर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी 2-3 गोष्टींची गरज असते. एक म्हणजे एक आपली स्वतःची प्रेरणा. कोणी सांगितलं म्हणून गोष्टी करण्यात काही अर्थ नसतो. आपल्या स्वतःच्या मनाला जर वाटत असेल की आपण ती गोष्ट करू शकतो, तर ती नक्की करू शकतो. तर या गोष्टींसाठी आपल्याला जी गरज लागते ती म्हणजे आपली एक सपोर्टिव्ह फॅमिली. कारण आपण कितीही स्वप्न बघितले, पण त्या स्वप्नांना जाळ देणारी आपली फॅमिलीच असते. तर फॅमिलीमध्ये कोणाचे वडील असतात, कोणाचा भाऊ असतो, कोणाची आई असते. आता माझ्या फॅमिलीचं सांगितलं तर माझे आई वडील हे शिकलेले नाही.
मग मी तर शाळेत गेले नाही आणि वडिलांनी कशी वशी 8वी पास झालेले. माझा भाऊ जो आर्मीत होता त्याला माहित होतं की अधिकारी बनणं काय असतं, कारण तो मला बोलायचा की गौरव तुला माहित नाही अधिकाऱ्याचा काय म्हणजे असा दर्जा असतो, आम्ही त्यांना सलूट ठेवतो, खूप चांगलं वाटतं, माझं एक स्वप्न आहे की तू व्हावा. पण मी बरेच दिवस त्याला नजरअंदाज केला की असं बोलतो अधिकारी होणं काही एवढं सोपं आहे का. पण जेव्हा मी झालो तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आले, तो मी जर सिलेक्शन झालं तेव्हा तो ड्युटीवरच होता. मला असं वाटायचं की त्यांनी घरी यावा. त्यांनी सुट्टी टाकण्याचा प्रयत्न केला पण आर्मीचा असं की सुट्टी मंजूर होत नाही. माझं सिलेक्शन झाल्यानंतर बघितले तेव्हा वाटलं की माझं आयुष्य आज धन्य झालं. मी जन्माला आलो तर जे जन्माला आल्यानंतर काहीतरी एक ध्येय साध्य करायचं असतं, त्या अश्रूंनी मी माझ्या भावाच्या अश्रूंनी मला कळलं की माझं ते कम्प्लीट झालं. तर अशा 2-3 गोष्टी आपला निरंतर अभ्यास असो, चिकाटी असो, ध्येय असो, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला करता येतं. आणि सध्या असं चाललंय की MPSC असो किंवा कोणताही अभ्यास असो, आपण म्हणतो क्लास केले पाहिजे किंवा मोठ्या शहरामध्ये अभ्यासासाठी गेला पाहिजे, असं काही नसतं. आजच्या काळामध्ये खेड्यातल्या कोकणामध्ये बसूनही माणूस अधिकारी होऊ शकतो, तुमचे कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यामुळे जे समाजामध्ये जे असे स्टेरिओटाइप्स डेव्हलप झालेले आहेत की तुम्ही पुण्यालाच गेलं पाहिजे, मुंबईलाच गेलं पाहिजे, या गोष्टी किंवा क्लासेस केल्या पाहिजे, या निरंतर गोष्टी. कारण मी स्वतःने कोणत्याही परीक्षेसाठी कधी क्लास केले नाही. जेवढं मला यूट्यूबवर असो किंवा ऑनलाईन मीडियावर असो जे मला फुकटमध्ये भेटलं त्याचा मी वापर केला. आणि नाशिक आणि काही दिवस संगमनेरलाही होतो. माझे जे भाऊ आहेत ते तिथं पोलीस भरती करायचे. आणि मी खरं सांगतो, माझं जेव्हा 2023ला सब रजिस्ट्रार सिलेक्शन झालं तोपर्यंत माझ्या वडिलांना, माझ्या आईला आणि माझ्या वडिलांना हेच माहिती होतं की पोरगं पोलीस भरती करतात. गोष्टी फक्त मी आणि माझ्या भावाला ते कारस्थान माहीत होतं. सिलेक्शन झालं त्यांना मी बोललो की पप्पा माझं सब रजिस्ट्रार म्हणून सिलेक्शन झालं. पप्पा बोलले ते सब रजिस्ट्रार काय असतं. मग त्यांना ती गोष्ट समजून सांगितली. एवढं अज्ञान आपल्या समाजामध्ये गावातल्या काही काही घरांमध्ये आहे. तर हे अज्ञान दूर करण्यासाठी आपले मेळावे घडत असतात. तर मी खूप मोठ्या गोष्टी. तर माझा हा प्रवास मला असं वाटतं की सगळ्यांना प्रेरणा देणारा ठरावा. मला सिन्नरमध्ये भाषण करण्यासाठी निमंत्रित केलं गेलं होतं, पण मग तिथं माझा थोडासा हे झालं, हेरमोड झाला. कारण जेव्हा मी आलो मला यायलाच उशीर झाला होता. जेव्हा मी आलो तेव्हा सगळे लोक उठून निघून चालले होते. तर मला थोडंसं चांगलं वाटलं नाही. ते आपण समाजाचे मेळावे जेव्हा भरतो तर आपले जेवढी हा जो क्राऊड याच्या 10 पटीने क्राऊड असला पाहिजे, तेव्हाच तर आपलं प्रबोधन होईल. नाही तर आपण समाजाचे मेळावे भरवतो पण मग त्याच्यातून जर काही साध्य होत नसेल तर मग त्या मेळाव्यांना अर्थ नाही. कारण समाज हा व्यक्तीपासून बनतो. व्यक्तीचा विकास झाला तर समाजाचा विकास होईल आणि समाजाचा विकास झाला तर सगळ्या व्यक्तींचा विकास होईल. समाजाचा आणि व्यक्तीचं एक असं अतूट नातं असतं. त्यासाठी